आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। कोकणातला एक जण सारखा भिताळाकडे बघतो, तू कोण? 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा जरांगेंचा नारायण राणेंवरून सवाल। भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीत पाडायचं, मनोज जरांगेंचा इशारा। काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा। राज ठाकरे लपवा छपवीच्याही पुढचे, आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या सगेसोऱ्यांच्या मागणीला माझा विरोध, सगेसोरे कुठेही डिफाईन होत नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं, जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा मवियाने आरक्षणासाठी काय केलं ते बघा, आरक्षणासाठी काहीही न करणाऱ्यांना पवारांच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरे सरकारला तुम्ही टार्गेट करणार की नाही, गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र घोषित, 50 किलोपेक्षाही 100 ग्रॅम वजन वाढल्याचं समोर, विनेशसह भारतीय क्रीडा विश्वासाठी हा मोठा धक्का। विनेश चॅम्पियन आहे, भारताचा गौरव आणि भारतीयांसाठी प्रेरणा आहे, तुझ्या अपात्रतेचं दुःख आहे, अधिक मजबूत होणे, संपूर्ण देश तुझ्यासोबत, पंतप्रधान मोदींचं ट्विट। आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। कोकणातला एक जण सारखा भिताळाकडे बघतो, तू कोण? 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा जरांगेंचा नारायण राणेंवरून सवाल। भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीत पाडायचं, मनोज जरांगेंचा इशारा। काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा। राज ठाकरे लपवा छपवीच्याही पुढचे, आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या सगेसोऱ्यांच्या मागणीला माझा विरोध, सगेसोरे कुठेही डिफाईन होत नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं, जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा मवियाने आरक्षणासाठी काय केलं ते बघा, आरक्षणासाठी काहीही न करणाऱ्यांना पवारांच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरे सरकारला तुम्ही टार्गेट करणार की नाही, गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल। भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र घोषित, 50 किलोपेक्षाही 100 ग्रॅम वजन वाढल्याचं समोर, विनेशसह भारतीय क्रीडा विश्वासाठी हा मोठा धक्का। विनेश चॅम्पियन आहे, भारताचा गौरव आणि भारतीयांसाठी प्रेरणा आहे, तुझ्या अपात्रतेचं दुःख आहे, अधिक मजबूत होणे, संपूर्ण देश तुझ्यासोबत, पंतप्रधान मोदींचं ट्विट। आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। कोकणातला एक जण सारखा भिताळाकडे बघतो, तू कोण? 96 कोळी मराठा आरक्षणाला विरोध करणारा जरांगेंचा नारायण राणेंवरून सवाल। भुजबळांना विधानसभेसाठी जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या नेत्याला निवडणुकीत पाडायचं, मनोज जरांगेंचा इशारा। काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा। राज ठाकरे लपवा छपवीच्याही पुढचे, आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। मनोज जरांगेंच्या सगेसोऱ्यांच्या मागणीला माझा विरोध, सगेसोरे कुठेही डिफाईन होत नाही, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं, जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा, रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यापेक्षा मवियाने आरक्षणासाठी काय केलं ते बघा, आरक्षणासाठी काहीही न करणाऱ्यांना पवारांच्या नेतृत्वातील उद्धव ठाकरे सरकारला तुम्ही टार्गेट करणार की नाही, गोपीचंद पडळकरांचा मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल।
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये अपात्र घोषित. 50 किलोपेक्षाही 100 ग्रॅम वजन वाढल्याचं समोर. विनेशसह भारतीय क्रीडा विश्वासाठी हा मोठा धक्का. विनेश चॅम्पियन आहे. भारताचा गौरव आणि भारतीयांसाठी प्रेरणा आहे. तुझ्या अपात्रतेचं दुःख आहे. अधिक मजबूत होणे. संपूर्ण देश तुझ्यासोबत. पंतप्रधान मोदींचं ट्विट.